हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. गायकवाडांवर कारवाईसाठी शिंदेंचे 7 मंत्री मैदानात. मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे. शिंदेंच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे कारवाईची मागणी. भाजप आमदाराचेच मुख्यमंत्री शिंदेंवरती गंभीर आरोप, तरी कारवाई का नाही? ठाकरे गटाचा भाजपला सवाल. मुलुंडचा पोपट कुठे गेला म्हणत सोमय्या यांची मिमिक्री. गुंडांच्या भेटीवरून विरोधकांसाठी टीकास्त्र. गुंड हेमंत दाभेकर कडून श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर सिमी संघटनेसोबत संशयाचा आरोप असलेला आसिफ दाडी अजित पवारांच्या भेटीला. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्येष्ठ नेत्यांची प्रकृतीची काळजी त्यांनी घ्यावी, हेच माझं म्हणणं. अजित पवारांकडनं ट्विट करत स्पष्टीकरण. काहींना धचा मा करण्याची सवय. अशा नाटकबाजांना महत्व देत नाही. अजित पवारांचा आव्हाडांवर निशाणा. तर किमान देत नाही मग खुलासा कशाला करता? तुमच्या मनातलं तोंडात आलं आव्हाडांचं प्रत्युत्तर. घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळालं म्हणून प्रश्न करतात. जरांगे पाटलांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका. आजच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, जरांगेंचा सवाल. नाभिक आणि मराठा समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल होता. मी फक्त प्रश्न केला, जातीला उद्देशून बोललो नाही. टीकेनंतर छगन भुजबळांची सारवासारव. प्रकाश शेंडगेंकडनं नव्या राजकीय पक्षाची घोषणा. 2 दिवसात नव्या पक्षाचं नाव आणि धोरण जाहीर करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती. सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देईन, सुषमा अंधारेंना नाही. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं विधान पुन्हा वादात. तर अशा माजोरडा लोकांना सावित्री करणार नाही, अंधारेंचं प्रत्युत्तर. पुण्यात लवकरच अंडरग्राऊंड मेट्रो धावणार. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट 3.64 किलोमीटर मार्गावरती भुयारी मेट्रोची चाचणी. मार्चची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांसोबतची बैठक निष्फळ. राज्यातील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून बेमुदत संप. रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहणार. मार्चची माहिती. भाजपच्या बैठकीत राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी नावांवर चर्चा. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला नावं पाठवून उमेदवार मंजूर केला जाणार. प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंची माहिती. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावानं धमकी. 24 दिवसापासून राज्यातील आशा सेविकांचं आंदोलन सुरू. पगारवाढीचा GR काढण्याची मागणी. पुण्यातील सहकारनगर, कात्रज, धनकवडी, ठाकरे वसाहतीसह आसपासच्या परिसरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार. पर्वती जलकुंभामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारीही कमी दाबानं पाणी पुरवठा. अब की बार 400 पार. मोदींचा संसदेत नारा. एनडीए 400 तर भाजप 370 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल. पंतप्रधानांकडनं स्पष्टीकरण. काँग्रेसकडनं एकाच प्रॉडक्टला वारंवार लॉन्च करण्याचा प्रयत्न, त्यामुळे काँग्रेसवर कुलूप लावण्याची वेळ. नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.